भीमराव असे सांगणारे अण्णाभाऊ साठे, रयतेचा राजा, माणसातला राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जगातले पहिले जनक, ज्यांनी भाकरी दिली, आरक्षण दिलं आणि माणगावच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2,500 रुपयाची 1920 साली पैशाची थाली दिली. म्हणजे आजच्या या ठिकाणी बजेटनुसार जर बघितले तर 2.5 कोटी रुपये या ठिकाणी बाबासाहेबांना लंडनला जाण्यासाठी शाहू महाराजांनी दिलं. ते शाहू महाराज मा रमाई, मा जिजाऊ, मा सावित्रीबाई फुले, अण्णा बसवेश्वर, संत गाडगे बाबा आणि ज्या महापुरुषानं तुमचं माझं आयुष्य बदललं. कुठल्या तरी उखंड्यावरती पडलेल्या समाजाला सन्मानानं गावामध्ये आणून सन्मान दिला. कुणाचा तरी दरवाजा लुटून एखादी शिळी भाकरी आपल्या मुलांच्या मुखामध्ये घालणारी आपली आई, त्या आईच्या आणि तुमच्या जगातल्या सगळ्यात विद्वान महापुरुष, दी सिम्बॉल ऑफ दी नॉलेज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त तुम्हा सर्वांना कोटी कोटी अशा शुभेच्छा देतो. पण गुलामांना माणूस बनवून बादशाह बनवण्याचं काम महापुरुषामध्ये जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तुमची माझी अवकात बदलण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि म्हणून कुणी गोट घेत आहे, कुणी घास घेत आहे, भीमा तुझ्या जन्माना मी श्वास घेत आहे. श्वास घेण्याची मुभा देखील या देशामध्ये नव्हती आणि बाबासाहेबांनी सर्व काही दिलं. आज मोठ्या थाटामाटामध्ये शेखर भाऊ आपण जयंती करतोय आणि या ठिकाणी मोठ्या अशा मंडपामध्ये बसतोय. ही बाबासाहेबांची कृपा तुमच्या माझ्यावरती आहे. पण बाबासाहेबांची राहिलेली स्वप्न तुमच्या आमच्या माध्यमातून आपण पूर्ण करूया. आपल्या सगळ्या मनामधले क्लेश, द्वेष, मतभेद सगळे या ठिकाणी काढून एका निळ्या झेंड्याखाली आपण येऊन एक समता प्रस्थापित करण्याचं काम आपण सर्वांनी करूया. आणि बाबासाहेबांनी